ग्रामीण मधील एका अष्टपैलू खेळाडू त्या संघाच्या माध्यमातून चांगला खेळ या क्रीडांगणावरती होईल यात काही शंका नाही आहे. तर समोर एक चांगला संघ आहे आंबोली संघ की ज्या संघाचा सुद्धा बोलबाला नेहमी आपण पाहत असतो आणि त्या दोन संघांमध्ये बिग बॅटल मॅच अर्थात 4 षटकांचा सामना आज कोंढेरी क्रीडांगणावरती आपण खेळताना पाहतोय. श्रीराम स्पोर्ट कोंढेरी आयोजित जितेंद्र चषक नक्की चषक 2025 हा पर्व दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. बॅटा मुहूर्त विकेटने गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज जरा आंबिवली संघाचा प्रमुख गोलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला खेळताना आपण पाहतो भूषण आणि नाश्ता घेतला असेल गोपाल दोन्ही मात्र सलामीचे फलंदाज आहेत. चांगली फलंदाजी आपण नेहमीच पाहत असतो आणि आज या क्रीडांगणावरती चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून काही शंका नाही आहे. सिद्धिविनायक आपटे विपक्ष जय भोपादेव आंबिवली संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये श्रीकृष्ण केनेसर असतील आणि फ्रॉम निंबावली पंचांच्या भूमिकेमध्ये शाकिब कवळे फ्रॉम वासोद्रे. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा चेंडू अगदी पाहायला गेला तर नोमॅन्स लँड मध्ये चरू टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूचे होते संघ पहिल्या चेंडूच्या अफलातून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या षटकापासून कुठेतरी प्रेशर करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण का उत्क्रांती करायची असेल नक्कीच आपल्या संघाला पहिल्या चेंडूपासून चांगला खेळ करण्याची आवश्यकता असते. परंतु समोर एक चांगला संघ आहे अर्थातच सिद्धिविनायक आपटी संघ. त्या संघासमोर गोलंदाजी करण्यासाठी मात्र शक्तीपेक्षा युक्तीचा वापर आंबिवली संघाला करावा लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता दिशा दिले फ्लिकचा फडका चेंडू मात्र थांबला नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता दिशा दिले फ्लिकचा फडका चेंडू मात्र थांबला. अशाच प्रकारचा फटका खेळण्याची आवश्यकता असताना नॉट चेंडू केलं काढला त्यानंतर मात्र संघाचा श्रीगणेश होताना आपण पाहतोय सिद्धिविनायका आपटी या संघाच्या माध्यमातून चांगला प्रहार केला. कालच्या दिवसामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये 50+ धावा होत्या आपण पाहायला गेल्यात आणि या सामन्यामध्ये जर 50+ धावा जोडण्याचा मानस मनाशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघ उतरला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता दिशा दिल्या अगदी थर्ड सर्कल मध्ये पॉईंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तत्पर मिळालेली एक चौकार त्यानंतर सिंगल रोटेट करण्याचं काम मात्र आपली संघाच्या माध्यमातून करण्याचं केलं गेलं आहे. काय कोण आता जरूर आपली पाहायला लागला तर आपली संघाची रणमशीन गोपाळ आपण पाहतोय स्ट्राईक एंडला क्षेत्ररक्षण मध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. पॉवर प्लेच्या षटकाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक लॉंगॉफ आणि लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. कुठेतरी गोलंदाजी मात्र फलंदाजाला लीड करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून केला जातोय. मात्र कुठेतरी रनामध्ये बिघाड होताना आपण पाहतोय त्या अनुषंगाने फलंदाजाला मात्र स्वतः पत्ताच्या भूमिकेमध्ये असतात कृष्णा केने सर यांच्या माध्यमातून खेळाडूला मात्र शूज सुपूर्द केले. अशा प्रकारे एक व्यक्तिमत्व कृष्णा केने सरांच्या माध्यमातून पाहतोय. त्यांना स्वतः अनेक स्पर्धेमध्ये खेळाडू म्हणून सुद्धा कार्यरत असतात. त्यांना माहिती आहे खेळाडूची जी दशा एक चांगली आपण पाहायला गेलं तर एक हेल्प कशी असावी त्यासाठी मात्र स्वतःचे शूज पायातून काढून फलंदाजाला मात्र दिले गेले. कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता दिशा दिले चेंडू आता नो मॅच लँड मध्ये ट्राय होतोय दूरवरील क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. धावपाची संधी जरूर निर्माण झाली आहे परंतु नॉनस्ट्राईक टीमचा फलंदाज अर्थातच गोपाल धाडच दाखवत नाहीये. स्ट्राईक यांचा फलंदाज जरूर मानस दाखवत होता परंतु दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगला कॉलिंग अँड बिटविंग विकेट पाहायला मिळतोय तत्परही मिळतील. एका धावेने संघाचा
धावसंख्या जाऊन पोहोचले 6 होते. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले, अजून एक 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. अक्षय चांगली गोलंदाजी करतोय, परंतु फलंदाजी करण्यासाठी समोर एक चांगला भूषण असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फुल ऑनलाईनचा चेंडू होता, उडवलाय जरूर 200 चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, तत्पर 2 धाबा मात्र सहजरित्या पूर्ण केला. एकेरी दुहेरीने जरूर आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न आपल्या संघाच्या माध्यमातून केला जातोय. कारण की क्रीडांगणाचं एक वैशिष्ट्य आहे, अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो चेसिंग करण्यासाठी धावा मात्र सहजरित्या चेसिंग केल्या जातात आणि त्याच पद्धतीने फलंदाजी करणाऱ्या संघाला कुठेतरी 50 धावा जोडाव्या लागतील. तर त्या समोर एक चांगला संघ आहे आणि त्या संघासमोर कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, काही पे निगाहर काही पे निशाणाचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाही आणि पंचांच्या षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सिद्धिविनायक आपटी या संघाची 8 या आकड्यावरती. एक जमेची बाजू म्हटली तर अजूनही एकही विकेट मात्र लॉस केला नाहीये सिद्धिविनायक आपटी या संघाने. परंतु गोपालला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहणं फार गरजेचं असेल, त्याचा उर्वरित 3 षटकामध्ये कुठेतरी 40+ धावा आपल्या संघासाठी जोडणं फार गरजेचं असेल. नक्कीच आमच्या स्कोरर आपण पाहतोय वॉटसन किक्का यांच्या माध्यमातून सुवर्ण अक्षराने मात्र स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. कारण समालोचकाचा पाठीचा कणा म्हटलं जातं, तर नक्कीच साहिल टिकडीकर उर्फ वॉटसन किक्का यांच्या माध्यमातून सजवलं जात आहे. पहिल्या दिवसापासून आठवड्यात मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी, अनंत केने असतील, रामचंद्र केने असतील, रोहित गायकर असतील, अनेक खेळाडू मात्र मेहनत घेताना आपण पाहतोय. एखादी क्रिकेटची स्पर्धा घडवणं फार कठीण असतं आणि सहजरित्या कमी कालावधीमध्ये या खेळाडूच्या आणि या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा घडवली गेली. सुंदररित्या पाहायला गेलं तर क्रीडांगण सजवलं गेलंय. रिव्हर्स साईडला क्रीडांगण पाहतोय आपण, स्वर्गीय निर्मळादाई क्रीडांगण तिसे कोंडेरी आपण पाहतो. आणि पहिला दिवस गाजवून सोडला अर्थात त्याचा एकटाच पण वासुदेवी संघाने. खालच्या दिवसामध्ये अनेक दिग्गज संघ पण पाहिले गेले होते, त्या संघामध्ये एक छोटीशी मॅच अखेरच्या षटकापर्यंत पोहोचली गेली. त्या अनुषंगाने मात्र सर्वांना परास्त करून एकटाच स्फोट वासुदेव संघाने मात्र नाव कोरलं गेलं. मग पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने कुठेतरी वलण घेताना आपण पाहतोय. त्या अनुषंगाने बिहाइंड द विकेट चेंडूला कॅरी केलं जाईल, तर निर्धाव चेंडू ते सांगता. पुन्हा एकदा सुरेख गतीचा चेंडू पाहतो, वेगाने जरूर बेट करण्याचा प्रयत्न केला जातो. भन्नाट वेग या चेंडूवरती प्राप्त केला होता गोलंदाज चिरागच्या माध्यमातून. लागोपाठचे 2 चेंडू मात्र निर्धाव खेळून काढले. अर्थातच पाहायला गेलं तर गोपालला मात्र चौकार षटकारासाठी नेहमी जाणलं जातं, परंतु याच क्रीडांगणावरती कुठेतरी लागोपाठचे 2 चेंडू मात्र निर्धाव खेळून काढलेत. दरम्यान पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतोय, परंतु आउट ऑफ द लेग स्टंप चेंडू रिलीज केला. पाहायला गेला तर कुठेतरी फंबलिंग पाहायला मिळते. तत्पर मिळतील या वाईटच्या स्वरूपात एक धाव. कुठेतरी अशा प्रकारचे चेंडू ज्यावेळी फेकले जातात आणि गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न चिरागच्या माध्यमातून केला जातोय. व्हेरिएशन सिद्धांत वापरला जातोय गोलंदाजाच्या मार्फत. दरम्यान फोलर लेनचा चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये, चेंडू मात्र थांबला नाही. स्टँड ऑन डिलिव्हर, चेंडूला फेकून दिलाय. अपटी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. विनर असल्यात काही शंका नाहीये.
दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दूरवर क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. नोमॅस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तर डायरेक्ट हिटची संधी आहे. बॅकअप तेवढं चांगलं आंबेली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तत्पर मिळतील या 2 धावा. जरूर एक षटकाराला त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र गोपालच्या माध्यमातून केलं जातं. ज्या पद्धतीने मुंबईची लाईफ लाईन लोकल म्हटली जाते त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावा लाईफ लाईन म्हटलं जातं. साईल हरकत नाहीये. जरूर आपल्या पद्धतीने धावसंख्या 17 जाऊन पोहोचली आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक असेल. दरम्यान पुन्हा एकदा बॅटच्या रडामध्ये चेंडू बराच काल हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्राच्या पोहोचण्याचा प्रयत्न करेल. पकडला जाईल फलंदाज फेल. या सामन्यातील बिग विकेट डाऊन. गोपाल बॅक टू डगआउट. नक्कीच टॉस बॉक्सच्या साईडला जी रेड कलरचे ऍक्टिव्ह आहे त्याला कोणाच्या असेल तर त्यांना विनंती असेल की आपण साईडला काढायचं. कुठेतरी रिफ्लेक्ट होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण संकेत लावतो. दरम्यान आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, पोल करण्याचा प्रयत्न अगदी राहिला. त्यानंतर कुठेतरी एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. गोपाल बाद झाला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण संकेतला खेळताना पाहतोय 2 षटकांचा वावकी खेळ समाप्त होता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 आकड्यावरती. प्रति षटकामागे 9.00 च्या सरासरी धावसंख्या मेंटेन केली आहे. त्या अनुषंगाने मात्र उर्वरित शेवटच्या 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या मात्र उभारावी लागेल टी संघाला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा चेंडू वारंवार फेकले जातात. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण होतील का. मात्र बॅकअप चांगला होता आणि त्या अनुषंगाने मात्र जिथे एकच धाव तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. सिद्धिविनायक आपटी या संघाने संघाची धावसंख्या जरूर धावा पुढे सरकताना आपण पाहतोय 20 आकड्यावरती. पहिला चेंडू फेकला सुरेखरित्या. खोलवर टप्प्याचा चेंडू जास्तीत जास्त फेकण्याचा प्रयत्न आंबेली संघाच्या माध्यमातून आपण या सत्रामध्ये पाहत असतो. त्याच पद्धतीने मात्र चांगली गोलंदाजी केली जाते, परंतु एक आक्रमकता दाखवावी लागेल सिद्धिविनायक आपटी या संघाला. ज्या पद्धतीने त्या संघाचं नाव या विभागामध्ये घेतलं जातं आणि त्याच पद्धतीने मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. झेलची संधी निर्माण झाली आहे. द वॉल ऑफ आंबिवली अक्षयच्या माध्यमातून पकडला जातो झेल. दुसरा झेलची संधी निर्माण झाली आहे. द वॉल ऑफ आंबिवली अक्षयच्या वसुंधरी गावचा एक उत्कृष्ट खेळाडू अर्थातच विकास जाधवला विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थान पण व्हायचं. विनंती असेल विकास जाधव
की आपण व्यासपीठावरती यायचंय नक्कीच रोहित गायकरांच्या माध्यमातून आपल्याला कॉल केला जातोय की व्यासपीठावरती यायचंय. दरम्यान चालू असणारा सामना एक बिग विकेट डाऊन झाली त्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. जरूर पहिल्या 2 षटकामध्ये 9.00 च्या सारी धावसंख्या मेंटेन केली परंतु या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडणं फार आवश्यक असेल परंतु महत्वाची विकेट जरूर गमावले गेले सिद्धिविनायक कापटी या संघाने. स्विच करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल स्ट्रोक चेंडू मात्र थांबणार नाही. 1 बम सीमारेषा पार अफलातून नेत्रदीपक चौकार. जरूर गमावले गेलेल्या सिद्धिविनायक कापटी या संघाने सूचित करण्याचा पाहायला मिळतो आंबोली संघाच्या माध्यमातून परंतु तेवढा ताकदीचा फटका सुभाषच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 26 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. अगदी पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला प्रयत्न करतात. दरम्यान पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न अगदी पाहायला तर ब्लॉकआउट मध्ये चेंडू वारंवार ठेवण्याचा प्रयत्न मयूरचा जरूर राहिला आणि त्या अनुषंगाने निर्धाव चेंडूची वेळ सांगता पण त्यांचा षटक समाप्तीचा इशारा त्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. सिद्धिविनायक कापटी या संघाची 26 आकड्यावरती 2 विकेट लॉस ऑन द बोर्ड. की पहिला चेंडू मात्र खराब आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले.
लागोपाठचे दोन चेंडू मात्र वाईड फेकले गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. या षटकामध्ये कुठेतरी हा गोलंदाज मात्र प्रॅक्टिस अभावी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये सांगोडे संघाच्या माध्यमातून श्री गणेश सांगोडे संघाच्या माध्यमातून 14 वाईड जरूर या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकले दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न. सुरेख फटका शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, पूल केला आणि पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक. 6 धावांसाठी अपटिक गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. अगदीच बऱ्याच कालावधीनंतर मात्र षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज भूषणच्या माध्यमातून जो सलामीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेला तर एक चौकार आणि षटकाराच्या साहाय्याने मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या मात्र वेगाने फाय झाले, धावसंख्या पोहोचली आहे 34 आकड्यामध्ये. अजूनही उर्वरित 5 चेंडू मात्र शिल्लक असतील. इथून मात्र फ्लाइंग स्टार्ट करण्याचा प्रयत्न सिद्धिविनायक आपटी संघाच्या माध्यमातून केला जातोय. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, एक खराब चेंडू, अगदी पाहायला गेला तर आउट ऑफ दी लेगचा चेंडू रिलीज केला. त्यानंतर पंचांनी पाहिलं आणि मात्र वाईड घोषित केलाय. कुठेतरी या षटकामध्ये लांबल्याचा षटक फेकला जाईल का की कालचा विक्रम मोडला जाईल हे पाहण्यास मात्र योग्य असेल. कारण कालच्या दिवसामध्ये श्री गणेश सांगोडे संघाचा एक गोलंदाज त्यांनी तब्बल 14 वाईड आणि 2 नो चेंडू जरूर फेकले गेले आणि त्यानंतर फेकीचा ऍक्शन कॉल त्याच्यावरती घेतला गेला आणि त्यानंतर मात्र त्या गोलंदाजाला बॅन केलं गेलं आणि उर्वरित 3 चेंडू मात्र किरण यांच्या माध्यमातून फेकले गेले होते. कुठेतरी तोच विक्रम मात्र आज मोडला जाईल का, कारण बरेच संघ असतात ते प्रॅक्टिस अभावी खेळत असतात आणि त्याच अनुषंगाने दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, भिडकावून देण्याचा प्रयत्न, चेंडूला थांबणार नाहीये, चेंडू जाईल बाउंड्री लावूनच्या बाहेर. 6 धावांसाठी लागोपाठचा दुसरा षटकार. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बराच काल चेंडू हवेमध्ये अगदी पाहायला गेला तर हा चेंडू सुद्धा थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 बॉम्ब सीमारेषा पार, चौकार. या षटकामध्ये मात्र पूर्ण कंबर कसली गेली अर्थातच आंबिवली संघाची. भूषण ऑन फायर. जरूर भूषणची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले संघाची अर्थातच 45 आकड्यावरती. या षटकामध्ये कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय. भूषण जरूर 3 पहिल्या षटकामध्ये कुठे धावा येत नव्हत्या, परंतु या षटकामध्ये खराब गोलंदाजी, नौका गोलंदाज आपण पाहतोय. साजिल मारती मात्र हल्ला चढवला गेला. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. 3 चेंडू मध्ये जर 11 षटकार जर आला तर नक्कीच 50शी सिद्धिविनायक आपली संघाच्या माध्यमातून गाठली जाईल, काही शंका नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा खराब चेंडू. या षटकामध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, आतापर्यंत 4 वाईड या गोलंदाजाने फेकले गेलेत. निराशजनक कामगिरी आंबिवली संघाच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये केली जाते. कृष्णा केने सर नक्कीच त्यांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये एक प्रशंसाजनक कामगिरी राहिली आहे. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतो, चेंडू मात्र थांबणार नाहीये, फेकून दिला सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी माइंड बॅट, चौकार, षटकार.
शूज मात्र परिधान केले. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी बोलतोय. दरम्यान अखेरच्या षटकामध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असताना एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय आणि त्याच अनुषंगाने संघाची धाव 52 आकड्यावरती. अजूनही मात्र एक चेंडू शिल्लक असेल आणि तो चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 5 वरती आपण खेळताना पाहणार आहोत. कुणालला पाहतोय. आठ चेंडू मध्ये 29 धावांची कर्णधुमाली इनिंग साकारली भूषणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू मात्र सुरेखरित्या आपल्याला पाहायला मिळतोय ब्लॉक मध्ये आणि नक्कीच पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतो आणि पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना श्री सिद्धिविनायक आपटी संघाने धावसंख्या जोडली गेली आहे. 52 आणि 53 धावांचा पाठलाग करावा लागेल. अर्थात जय बोरप्यादेव आंबिवली संघाला 53 धावांचा पाठलाग करावा लागेल. अर्थातच प्रति षटकामागे 13.25 च्या सरासरी धावसंख्या जोडावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे, परंतु चांगली गोलंदाजी आपण सिद्धिविनायक आपटी या संघाच्या माध्यमातून पाहत असतो. त्याच पद्धतीने फलंदाजी सुद्धा आंबिवली संघाच्या माध्यमातून पाहतो. रफ अँड टफ हा सामना होईल काही शंका नाही आहे. पण नक्कीच आपण डीजे प्रमोद यांना मात्र देऊया संधी. संघाने धावसंख्या जोडली गेली. 52 आणि 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामी वीर आंबिवली संघाचे जात असताना आपण पाहतोय. परंतु स्पर्धेचे नियम आहेत की चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी, परंतु सिद्धिविनायक आपटी संघाचा 12वा प्रतिनिधी इनकम्प्लीट अर्थातच शूज पायात परिधान केले नाहीये. त्या अनुषंगाने मात्र आपण आपटी संघाला 2 धावाने पॅनलाइज करणार आहोत. त्या 2 धावा मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर आंबिवली संघाच्या नावावरती आपण त्या ऍड करणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे.
कीचा जाऊया आपण सामन्याकडे अगदी पाहायला गेला तर 53 धावांचा वाटला करत आणि सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आंबिवली संघातून रोहित आणि यशला पाहतोय. क्षेत्ररक्षणाचा व्यूहरचना पाहायला गेला तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केले. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जातं त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी नेहमी आवश्यकता असतात त्याच पद्धतीची गोलंदाजी केली जाईल. पहिला गोलंदाज प्रमुख गोलंदाज आपण रुपेशला पाहतोय सिद्धिविनायक आपली संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू सुरेख फेकला गेलाय. टार्गेटची संधी निर्माण झाली आहे परंतु पहिल्या चेंडूवरती जरूर श्री गणेश होताना आपण पाहतोय आंबिवली संघाचा 53 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याकडे लक्ष देणं फार गरजेचं असेल आंबिवली संघाला. आंबिवली संघामध्ये नक्कीच आपण खोलवर बॅटिंग लाईन पाहत असतो परंतु चांगली गोलंदाजी तेवढ्या ताकदीची मात्र पहिल्या चेंडूपासून केली जाते सिद्धिविनायक आपटी या संघाच्या माध्यमातून. दिग्गज संघ आणि दिग्गज संघामध्ये अगदी पाहायला गेलं तर पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू फसवा चेंडू फ्लातून डिलिव्हरी पाहायला मिळते. ती चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. मागील चेंडू अगदी भन्नाट वेगाने फेकला त्यानंतर हा चेंडूवरती फिंगर रन्स केले. स्लोवर गतीने चेंडूला मात्र रिलीज केलं. खरा गोलंदाज तोच असतो ज्या गोलंदाज मात्र प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दिशा दिली आहे डिस्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिले 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. आंबिवली संघाच्या नावावरती राहिले त्यानंतर कुठेतरी एक चांगला षटकार आपण पाहायला मिळतो. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आडबॅटने चेंडूला खेळून काढला. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू इन फरार 4 धावांसाठी चौकार. बॅट बद्दल एक षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या डबल डिजिट अंकामध्ये जाऊन पोहोचले अर्थातच 11 आकड्यावरती. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रति षटकामागे 13.25 सरासरी धावसंख्या बनवायची आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र पहिल्या षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताना पाहतोय. विकेटची नित्यंत आवश्यकता असेल अर्थातच सिद्धिविनायक आपटी या संघाला. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी खाली राहतो आणि त्या अनुषंगाने मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची वेळ सांगता कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. कमबॅक करण्यासाठी हा संघ मी जाणला जातो अर्थातच सिद्धिविनायक आपटी हा संघ. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न खाली क्षेत्र निवडलाय. 1 बॉम्ब सीमारेषा पार दर्जेदार चौकार. डिझाईनच्या मास्टरांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून सुरेख संगीत मात्र वाजवले जातात. प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सॉन्ग मात्र त्यांच्या माध्यमातून वाजवले जातात. अगदी पाहायला गेला तर पहिल्या षटकाचा वावगी खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15 आकड्यावरती आणि 2 धावा पॅनल्टीच्या आपण ऍड करणार आहोत आणि 15 + 2 अशा वेग तर पाहायला गेला तर 17 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जोडली गेली आहे. नक्कीच 15 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या गेला आणि त्यामध्ये 2 धावा आपण पॅनल्टीच्या ऍड करतोय. 15 + 2 जरूर 17 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जोडली गेली आहे अर्थातच आंबिवली या संघाने. दुसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राईट अप राऊंड विकेटने अगदी पुश करण्याचा फटका अगदी बाळगला तर सुरेख चेंडू होता. त्यानंतर दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय. टॅट सर्कलच्या आतमध्ये चेंडू असताना सुद्धा 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात आंबिवली संघाच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येवर पोहोचले 19 आकड्यावरती.
दुसरा षटक मार्गस्थ असताना कुमारच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता, पण क्षेत्ररक्षणाची साथ मात्र या गोलंदाजाला सापडत नाहीये. चांगला गोलंदाज ऍक्शन जर बघायला गेला तर एक अगदी वेगळी शैली आहे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 50-50 सामना जरूर पाहायला मिळतोय. एखादी विकेट जरूर आवश्यकता असेल. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो, लाऊड अपील करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु पंचांनी मात्र फेटाळून लावले. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण कृष्णा केने सरांना पाहतोय. ज्या वेळी या क्रीडांगणावरती स्पर्धा घडत असते त्यावेळी मात्र या पंचांची जरूर वर्णी आपण नेहमी पाहत असतो. तर एक नामांकित पंच आहेत. त्या पंचांनी मात्र मागील इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर नक्कीच एका खेळाडूचे शूज मात्र फाटले होते रनिंग करताना. त्यानंतर त्या स्वतःचे शूज मात्र पंचांनी सुपूर्द केले आणि त्यानंतर त्या फलंदाजाने एक अफलातून शैलीने मात्र फलंदाजी दाखवली गेली आणि तब्बल 7 चेंडू मध्ये 27 धावा जोडल्या गेल्या. कारण नक्कीच कुठेतरी अगदी आपण पाहायला गेलं तर त्या बुटांनी त्या शूजने मात्र एक कामयाबी चांगली केली गेली. धावसंख्येचा विचार कर धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 20 आकड्यावरती. दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना कुमार मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक केला, चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल तिसऱ्या चेंडूवरती मात्र प्रहार का आपण पाहायला मिळतो. याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एका हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय यश. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, अगदी अफलातून फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार हा गोखली जाते फलंदाज यशच्या माध्यमातून चौकार षटकारांचा पाऊस पाडला जातोय. ज्या पद्धतीने फलंदाजाचा स्टान्स आहे ना त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी मैदानाच्या चारही बाजूने फटके सजवण्यासाठी मात्र हा फलंदाज जाणला जातो. परंतु कमबॅक करण्याची आवश्यकता कुमारने ज्या पद्धतीने सुरुवातीचे 2 चेंडू मात्र ब्लॉकआउट मध्ये ठेवले, त्यानंतर मात्र शॉर्ट ऑफ लाईनचे चेंडू हाताळले गेले आणि त्याच्यावरती पुरेपूर फायदा घेतला गेला आंबेली संघाच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आहे, झेलची संधी मात्र सोपा झेल सोडला गेलाय. नक्कीच कॅच सोडली की मॅच सोडली हे बाण मात्र योग्य असेल. अगदी विलंब करावा लागेल. सोपा झेल होता. ज्या फलंदाजाच्या माध्यमातून धावा आल्या त्या फलंदाजाचे झेल सोडणं फार महागात पडू शकतं आणि तेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये पण आता राहिलंय. अगदी पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 53 धावांचा पाठलाग करायचा. अजूनही उर्वरित 13 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल क्षेत्राशी पोहोचण्याचा प्रयत्न केले परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅकअप चांगला आहे परंतु यष्टीरक्षकांच्या मागे राजेशला पाहतोय. मास्टर माइंड आपण नेहमी आपल्या संघाच्या माध्यमातून पाहत असतो राजेशला आणि त्याच्या माध्यमातून सुरेख कीपर केलं जातोय आपल्या संघासाठी. 2 षटकांचा वावगे खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 आकड्यावरती. प्रति षटकामागे 16.50 च्या सरासरी धावसंख्या बनली गेली आहे आणि उर्वरित 2 षटक मात्र अजूनही शिल्लक असेल आणि 2 षटकामध्ये धावा कराव्या लागतील विजयासाठी. 12 चेंडू 20 धावा. प्रति षटकामागे 10 धावा जोडण्याची आवश्यकता असेल परंतु त्या 10 धावा जोडण्यासाठी जर कमबॅक करायचा असेल सिद्धिविनायक आपटिया संघाला तर महत्वाची विकेट मात्र कॅरी करावी लागेल. कारण दोन्ही फलंदाज आणि चांगला पार्टनरशिप करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाज चांगली धावसंख्या बनवली गेली आहे. याचा जर विचार केला तर 3 चौकार आणि 2 षटकाराच्या साहाय्याने आपल्या संघाचा डाव आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये तो तग धरून उभा आहे. पण तग धरून उभा राहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते तोच खरा फलंदाज मानला जातो आणि त्यासाठी कुठला गोलंदाज चांगली गोलंदाजी करून समोरच्या फलंदाजाला तंबूचा आश्रा दाखवेल यासाठी मात्र व्हेरिएशन करावं लागेल आणि तिसरा गोलंदाज कारण कोणाकडे जबाबदारी साकारेल हे पाहण्यास मात्र योग्य असेल. नक्कीच तिसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भूषण. ज्या भूषणने फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली तोच भूषणला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल.
12 चेंडू 20 धावेंची आवश्यकता अजूनही सामना पाहायला गेला तर बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय। या षटकामध्ये जर 1 ते 2 विकेट जर कॅरी झाले तर नक्कीच सामना इथून टर्न होण्यास आपला पाहण्यास योग्य असेल, परंतु चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण याच्या माध्यमातून पाहतोय। पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू दिशा दिली लॉंग बॉल मधून क्षेत्रक्षी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल। पहिल्या अटॅम्प मध्ये मात्र चेंडूला कॅरी केला, तत्पर मिळालेली एकच धाव कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु एकेरी दुहेरी धावा येणं फार योग्य असेल आणि त्याच पद्धतीने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं होतं। आपण पाहत आहोत मित्रांनो, श्रीराम स्पोर्ट कोंढेरी आयोजित जितेंद्र साहेब डाके चषक या चषकाचा पहिला पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये अगदी पाहायला गेलं थाटामाटाची स्पर्धा इतिहास येताना आपण पाहतोय। कालचा दिवसाचा विचार केला तर कालचा दिवसाचा विचार नक्कीच नावावरती राहिला, एका ट्रॉफीवरती नाव कोरलं गेलं एकता स्पोर्ट वासुदेव संघाच्या माध्यमातून। तर मॅन स्लोवर गतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु खराब लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी केली जाते। अतिरिक्त एक धाव जर धावफलकात ऍड केले जाईल नक्कीच आमचे गुणलेखक अर्थातच पाहायला गेला तर धुरूभाई यांच्या माध्यमातून सुवर्ण अक्षराने स्कोरबोर्ड सजवला जात आहे। पुन्हा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, दिशा दिलाय, खाली क्षेत्र निवडलाय, चेंडू मात्र थांबणार नाहीये। बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी अफलातून चौकार। नक्कीच धावसंख्येचा विचार करता धावसंख्या मात्र वेगाने फाय झाले, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 आकड्यावरती। दहा चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल अजूनही पाहायला गेला तर मैदानामध्ये। तर मॅच विकेट करण्याचा प्रयत्न जिथे मात्र 1 धाव होते तिथे मात्र 2 धावा खर्च केल्याचा असं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं सिद्धिविनायक आपटी संघाच्या माध्यमातून। धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 आकड्यावरती। अजूनही उर्वरित पाहायला गेलं तर 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे। अजूनही सामना तर बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रोहितचा जर विचार केला तर जास्तीत जास्त ऑन साइडला फटके सजवण्याचा प्रयत्न केला जातोय। चांगला कमबॅक या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न केला गेला भूषणच्या माध्यमातून। भूषणचा जर विचार केला तर नक्कीच आजचा दिवस मात्र सिद्धिविनायक आपटी संघाच्या माध्यमातून त्याच्या नावावरती राहिलाय। ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याच पद्धतीने आपल्या संघाला मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून केला जातोय। पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा प्रयत्न, संधी जरूर निर्माण झाली होती परंतु बॅकअप चांगला नव्हता आणि त्या अनुषंगाने मात्र राजेशने कुठेतरी शांतता घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या संघासाठी जरूर निधा चेंडू फेकण्याचं काम भूषण मैदानाच्या आतमध्ये करतोय। शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल, अजूनही उर्वरित 7 चेंडू मध्ये 11 धावेंची आवश्यकता असेल। कुठेतरी सामना मात्र पुन्हा एकदा टर्न होताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। भूषण कमालीची गोलंदाजी करतोय परंतु मैदानाच्या आतमध्ये यश मात्र फटकेबाजी धुरंधर करतोय। पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, यष्ट्यांच्या वरून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय। लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव खेळून काढलेत। अखेर पंचांच्या षटक समाप्तीचा इशारा येतोय। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती 42 आकड्यावरती। एक जमेची बाजू म्हटली तर अजूनही एकही विकेट मात्र जय बोरप्यादेव आंबिवली संघाने मात्र गमावला नाहीये। 4था षटक घेऊन मार्गस्थ येईल मैदानाच्या आतमध्ये। सिद्धिविनायक आपटी संघाचा कोणता गोलंदाज करणार, कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी साकेर, कारण का 11 धावेंची आवश्यकता असणार आहे आणि 11 धावा डिफेंड या मैदानावरती सहजरित्या केले जाऊ शकतात। कारण का कालच्या दिवसामध्ये 9 धावेंची आवश्यकता असताना कोंढेरी संघाचा स्वप्नील किने यांनी जरूर त्या 9 धावा डिपेंड करण्यासाठी सज्ज होताना शेवटच्या चेंडूवरती एका चेंडूमध्ये 2 धावेंची आवश्यकता असताना विकेट किपरच्या माध्यमातून घडलेली चूक आणि त्या चुकांचा कुठेतरी फायदा एकता स्पोर्ट वासुदेव संघाला जो घडला गेला आणि त्यांनी एका ट्रॉफीवरती कालच्या दिवसामध्ये नाव कोरलं गेलंय आणि त्याच पद्धतीने आजच्या दिवसामध्ये पराक्रम होईल का हे पाहण्यास मात्र योग्य असणार आहे। 6 चेंडू 11 धावेंची आवश्यकता।
6 चेंडू 11 धावेची आवश्यकता आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आंबिवली संघ मात्र सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये, कारण का अनेक स्पर्धांमध्ये हा संघाचा खेळ मात्र चांगला पण होताना पाहिलाय. 6 चेंडू 11 धावेची आवश्यकता आणि एक युवा गोलंदाज या धावा डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय कुणाल. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 11 धावींची आवश्यकता. सर पहिले 2 चेंडू मध्ये जर एखादा डॉट चेंडू जर फेकला गेला तर नक्कीच मजबूत पकड निर्माण करेल सिद्धिविनायक आपटी संघ, परंतु एखादा चौकार षटकार जर पहिल्या 2 चेंडू मध्ये जर आला तर नक्कीच पकड निर्माण करेल अर्थातच जय बोरप्यादेव आंबिवली संघ. पहिला चेंडू वेगाने बीड केलाय, अगदी पाहायला गेला तर डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली आहे, परंतु रोहित मैदानाच्या आतमध्ये नाखुश असतील. तर रोहितने आतापर्यंत जर विचार केला ना तर नक्कीच आड चेंडूंचा सामना केल्याने वैयक्तिक पाहायला गेला तर 14 धावा त्याच्या माध्यमातून जोडल्या गेल्यात. आता मात्र समीकरण कठीण आणि अवघड होताना पण पाहतोय. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल, प्रति चेंडू मागे 2 धावा जोडण्याची आवश्यकता असेल. एकेरी दुहेरी धावांनी मात्र संघ जिंकू शकत नाहीये. एखाद्या चौकार षटकाराची आवश्यकता आंबिवली संघाला जरूर असेल, त्या धावा मात्र केल्या जातील का. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. अफलातून गोलंदाजी प्लॉकहोल मध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज कुठेतरी चुकांवरती चुका घडतात आणि स्वतःची विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागली आहे. परतावा लागेल. यश बॅक टू डगआउट. एसकेडीसी सांगोडे संघाला की आपण कर्णधाराला पाठवायचं. लगेच मॅच संपल्यानंतर विनिंग मॅच खेळवली जाईल, यात काही शंका नाही आहे. एसकेडीसी सांगोडे संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला टॉस बॉक्स मध्ये पाठवायचं. लगेच टॉस केला जाईल. 3 चेंडूंचा मात्र विलंब करावा लागेल. कोणता संघ आपल्या संघाशी 2 हात करेल हे पाहण्यासाठी नक्कीच सांगोडे संघाचे प्रेक्षक आणि खेळाडू मात्र नक्कीच लक्ष देऊन हा सामना पाहताना आपण पाहतो. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता असताना 3 चेंडू मध्ये फक्त 9 धावा खर्च केलेत. 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्या. 3 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता असणार आहे. तसेच नुकताच आगमन झालंय गणेशजी गायकर. दरम्यान अगदी पाहायला गेलं तर वेगवान गतीचा चेंडू, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा उद्ध्वस्त करून सोडे फानीच्या दिष्टा. बॅक टू डगआउट. लागोपाठचा दुसरा धक्का. व्यासपीठावर येऊन स्थानापन्न स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार आहे.
अगदी पाहायला गेलं तर सामना होता कुठे नेऊन ठेवलाय कुठे शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 षटकामध्ये सामना टर्न करण्याचा प्रयत्न केला गेलाय सिद्धिविनायक आपटी या संघाने. मी मगाशीच म्हटलं होतं की कालच्या दिवसामध्ये 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना सामना डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला आणि आज मात्र 6 चेंडू 11 धावांचा प्रयत्न करताना कुठेतरी एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कुणाल करतोय. कारण का कुणालकडे फार वेगवान गतीचा हा गोलंदाज भन्नाट वेग आहे आणि वेगाचा प्रयास करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सज्ज झालाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 5 वरती आपण खेळताना मला प्रितेशकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार आहे. कारण का संघाचा डाव सावरण्यासाठी आणि स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. कारण की उर्वरित चेंडू मात्र शिल्लक असतील 2 आणि धावा कराव्या लागतील 9. चेसिंग कंपल्सरी असणार आहे आणि त्या धावा करण्यासाठी षटकार चौकारांची आवश्यकता असेल. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. जर या चेंडूवरती 3 धावा केल्या जातील का पर मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागलं. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये मी मगाशी म्हटलं होतं की ज्या पद्धतीने कृष्णा केने सरांनी शूज भूषणला दिले आणि त्यानंतर सामना कुठेतरी पलटी झाला अर्थातच टर्न झाला त्या अनुषंगाने कुठेतरी भूषणने चांगली गोलंदाजी केली आहे आणि आपल्या संघाला सामन्यामध्ये परत एकदा आणलं गेलं आणि त्यानंतर कुणाल चांगली गोलंदाजी करतोय. अगदी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अफलातून गोलंदाजी 6 चेंडू मध्ये अगदी पाहायला गेला ना तर चांगली गोलंदाजी केली आहे. 6च्या 60 चेंडू मात्र ब्लॉकआउट मध्ये ठेवण्याचं काम सिद्धिविनायक आपटी संघाच्या माध्यमातून केलं. हरकत नाहीये. चांगला सामना आपण दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहिला. जय पोरप्यादेव 48 संघ हार्डलक बॅडलक यशने मात्र चांगली कामगिरी केली. 3 चौकार आणि 2 षटकार अखेरपर्यंत खेचले गेले. परंतु शेवटच्या क्षणी मात्र स्वतःवरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ अशी फलंदाजी करू शकला नाहीये. त्या अनुषंगाने मात्र संघ या स्पर्धेतून बाहेर होताना पाहतो.